गंगापूर तालुक्यातील मालुंजा ते जिकठाण फाटा या मुख्य रस्त्याचं काम बांधकाम विभागाने हाती घेऊन काम सुरू होऊन जवळपास 1 वर्ष होत आलाय। मात्र केवळ रस्ता खोदून अर्धवट सोडले एवढेच नव्हे तर होत असलेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असलेलं काम आणि रस्त्याचे काम अर्धवट असल्यानं वाहनधारकांना येण्या जाण्यासाठी मोठा अडचणीचा सामना करावा लागतोय। हे काम तत्काळ सुरू करून काम अंदाजपत्रकानुसार करण्याच्या मागणीसाठी कणकोरी येथील सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक पवारसह ग्रामस्थ गंगापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर 27 एप्रिल रोजी मुक्काम आंदोलन करणार आहेत। गंगापूर तालुक्यातील या रोडवरील स्लॅब ड्रेन पुलाच्या कामात मोठी अनियमितता झाली असून डांबरी रोड खोदून ठेवला, काम बंद ठेवण्यात आले। या रोडवर 4 स्लॅब ड्रेन पुलाचे काम हाती घेण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात केवळ 2 पुलाचं काम पूर्ण झालं असून उर्वरित 2 पुलांचे काम अद्याप थांबलेलं आहे। प्रत्यक्षात काम 50% अपूर्ण असताना आणि मुदत संपलेली असतानाही ठेकेदारास कंत्राटदाराला मोठ्या प्रमाणात बिल अदा करण्यात आले आहे। जोपर्यंत मालुंजा बुद्रुक ते चिकठाण पाटी रस्त्याचं आणि पुलाचं काम अंदाजपत्रकानुसार करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक पवारसह ग्रामस्थ बांधकाम विभागासमोर मुक्काम आंदोलन करणार असून जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत मुक्काम आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा वाल्मिक पवार यांनी दिलाय। इब्राहिम शेख, एमसीएन न्यूज, गंगापूर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बांधकाम विभागात भ्रष्टाचार होत असताना देखील मात्र ग्रामीण भागात रस्ते काही पूर्ण होत नाही। आपण आता सध्या गंगापूर तालुक्यातील मालुंजा ते जिकठाण या रस्त्यावर आहे आणि हा रस्ता संबंधित ठेकेदाराने उखडून ठेवला आणि 1 वर्ष झालं, परंतु हा रस्ता पूर्ण होईना। आता इथे काही ग्रामस्थ आहे, हे इथे पुढे ये ना, इथं काही ग्रामस्थ आहे, आपण त्या ग्रामस्थाशी बोलणार आहोत या रस्त्याबाबत। काय म्हणणं आहे यांचं, काय म्हणता या रस्त्याबाबत, कुठून कुठे रस्ता जातो आणि किती किलोमीटर आहे, किती मंजुरी आहे, किती वर्षापासून हे काम रखडलेलं आहे? खरं तर हा रस्ता मालुंजा बुद्रुक ते जिकठाण पाटीपर्यंत आहे। म्हणजे या रस्त्याचा किलोमीटर जर आपण बघितलं 18 किलोमीटरचा रस्ता आहे आणि या रस्त्यासाठी 6,98,00,000 रुपये एवढा निधी मंजूर आहे आणि या रस्त्याचं काम प्रत्यक्षात 2025 साली सुरू झालं होतं। पण आता 1 वर्ष उलटून देखील अजून देखील रस्ता पूर्ण होत नाही। फक्त काय केलं, लहान मुलं ते चित्रकलेच्या पुस्तकावर कसे रेषा मारतात तसं रेषा मारून ठेवल्या, त्यामुळे नागरिकांना जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे। आता उन्हाळा आता ठीक आहे, पण पावसाळा लागल्यावरती इतक्या हाल होतील रस्त्याला जायला। त्यासाठी आम्ही सर्व गावकरी इथे जमलो आहोत आणि PWD यांना त्यांचं ऑफिस आहे त्यांना आम्ही पत्र दिले काय रस्ता जर तुम्ही लवकरात लवकर काम चालू केलं नाही, उद्या आम्ही तिथे प्रत्यक्षात आंदोलन करणार आहोत, मुक्कामी आंदोलन। जोपर्यंत ठोस कारवाई या रस्त्यावर होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून बाहेर निघणार नाही, आम्ही तर उठणार नाही तिथं, पण अधिकारसुद्धा तिथून बाहेर निघून देणार नाही। गावकऱ्याच्या वतीने मी एवढं सांगतो। बरं, तुम्ही आता हे आंदोलनाचे पत्र किती वेळा दिले आणि तुम्ही यानंतरचं उद्याचं जे आंदोलन आहे तुमचं, जर तुमचं या रस्त्याचं काम संबंधित विभागाने सुरू न केल्यास तुम्ही पुढचा मार्ग काय अवलंबणार? मी जवळजवळ डिसेंबर 2025 पासून याचा पाठपुरावा करतोय, पण अजून देखील कुठलीच कारवाई प्रत्यक्षात काम सुरू झालं नाही। केवळ थोडं काम सुरू केलं तर ते पण निकृष्ट दर्जाचं केलं, त्यामुळे गावकऱ्यांनी ते काम बंद केलं। पण माझं असं म्हणणं आहे, तुम्ही जर ठोस कारवाई याच्यावर केली नाही तर मला तिथं उद्या मुक्कामी आंदोलन करावं लागेल आणि मी करणार आहे। जोपर्यंत ठोस कारवाई या रस्त्यावर होत नाही तोपर्यंत मी तिथून उठणार नाही। येथे काही दुसरे ग्रामस्थ आहे, त्यांच्याशी बोलणार आहोत। काय म्हणता या रस्त्याबाबत? काय आमचा रस्ता क्लिअर झाला पाहिजे, येणे जाण्याचे दररोज ॲक्सिडेंट होते, लहान लहान मुलं पडते, बाया पडतात, हे आता हे समजायला पाहिजे अभियंते लोकांना किंवा इंजिनियर लोकांना त्यांनी। मटेरियल काय म्हणता? वर्षभरापासून मटेरियल टाकून ठेवलेलं आहे, काम तर नाही, पण जो चांगला रस्ता होता खाली तुम्ही दाखवू शकता, त्याला JCBनं फोडून वर्षभरापासून असंच चालू आहे, काम तर काही होत नाही। येण्या जाणाऱ्या लोकांना हा जो रस्ता आहे आपली वाळूच्या मटीची जी गंगापूर मोठी 25 खेड्याचा हा रस्ता या मटीशी जोडणारा रस्ता आहे। रोज कामगार लोक जातात, ॲक्सिडेंट होतात, पडतात, त्यामुळे लवकरात लवकर निवेदन देऊन आम्ही त्यांना बोलू ठेकेदाराला। संबंधित विभागाकडे ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी केल्या, मात्र याचा काहीच उपयोग होत नाही। हा रस्ता उखडून टाकल्यामुळे अनेक वाहनधारक अपघात होत आहे व गाड्या घसरत आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे। आणि आता संबंधित बांधकाम विभाग
हे सदरचे काम कधी सुरू करणार आणि अंदाजपत्रकानुसार करणार हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर.